काल सकाळी झालं रात्री झालं त्या कीर्तनाचा विषय वेगळा. भक्ती ज्ञान गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वेगळा. पण कार्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकार स्वतंत्र आहे. त्याच्या मागे वाक्य सापडलं धंदे काय आणि काहीतरी बोलून चालत नाही. त्याला एकच विषय दिलेला आहे, चरित्र भगवान परमात्म्याने जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा. तर 28 वर्ष मी उच्चारच करतो. यावेळेला थोडा मी वेगळा जाणार, झोपलो तरी चालत. कारण राम जो अवताराला आला रावण होता म्हणून, कृष्ण जो अवताराला आला तो कंस होता. कंस कोण त्याचं थोडा पण निरीक्षण करू आणि मग पुढे जाऊ. कीर्तन सोडायचं माझ्या हातात आहे. गाडी चालवणाऱ्याला कुठली शेष्ट घ्यायची ती माहिती असतात. कुठल्या शेष्टावर गाडी थांबवायची आणि कुठल्या शेष्टावर पुढे न्यायची. कंस मथुरेचा राजा उग्रसेन. कोण? मथुरेचा राजा उग्रसेन. आणि इकडे गोकुळामध्ये नंदराजा आणि तिथं वीर सुरसेन नावाचा राजा होता. आता सुरसेन झाला काय, नंदराजा झाला काय, हे सगळं राजाचा कर नेऊन भरायचं होतं मथुरेमध्ये. हेड ऑफिस मोठं राज्य. एवढी श्रीमंती होती महाराज, पण एक दुःख होतं त्याच्यामध्ये. कुठलं? आज आपल्याला देखील असं वाटतं की नाही, किती जरी श्रीमंती असली तरी मुलगा पाहिजे. बरोबर आहे ना? पुत्र हिनस्तमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मुलगा नाही. काही ब्राह्मणांना गोळा केली. ब्राह्मण आले, ब्राह्मणाला विचारलं की मुलगा होण्याकरता काय करावं लागेल. ते म्हणले पुत्र कामेष्ठी यज्ञ करावं लागेल. त्याला बराच खर्च आहे. उग्रसेन म्हटलं आपल्याकडे काय कमी, लागले नाही किती लागेल तो खर्च, मी राजा आहे. 100 ब्राह्मण बोलवले आणि तो पुत्र कामेष्ठी यज्ञ सुरू केला. आणि काय सांगू महाराज, यज्ञ नारायण प्रसन्न झाला. त्यातून प्रसाद आला तो उग्रसेनाने आपल्या राणीला दिला. राणी गर्भवती राहिली. सगळ्याला आनंद झाला. प्रस्तुत झाली, मुलगा झाला. आणि मग आपल्यामध्ये नाही का जातक बघायची सवय आहे. म्हणून काही ब्राह्मणांना बोलवली करायचं बघा हे कशी काय भविष्य आहे. त्यांनी पाहिलं तर जसा मुलगा जन्माला यायला पाहिजे होता तसा नाही आला. कसा आला? त्याच्या विरुद्ध आला. परमार्थी व्हायला पाहिजे होता, पण हा पापी चांडाळ होणार आहे. पलटी कशी झाली हा त्याला विचार पडला. त्याने राजाला सांगितलं, राजा मुलगा तर एवढा सुंदर आहे, पण याचं भविष्य पुढे असं समजा की हा महा पापी होणार आहे, दुराचार होणार आहे रावणापेक्षा. मग याला मारलेलं बरं, आता राहण्याचं मारलेलं बरं. राजा म्हणला तुम्ही यत्न केला ना, मग असं झालं कसं, तुमचंच काय तर चुकलं असेल. मग पुन्हा ते 100 ब्राह्मणांना बोलवले.
ते ब्राह्मण आले, त्यांनी सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यामध्ये की अशी तरुण पोरं होती. राजाने सांगितलं खरं काय ते सांगा, नाही तर एवढ्याना एका झाडाला फाशी दिली. तर राजा तो काय ते सांगता येत नाही. पोरं होती घाबरली. म्हातारे ब्राह्मणाला म्हणतात, अरे तुम्ही बरेच दिवस काढलो, खाऊ तुम्ही मजा केली, आमचं काय कारक्यानो आम्ही म्हणतो म्हणत होतो. मी ते काय म्हणतात त्याला व्हॉट्सअप बघित होतो. शपथ हो, अहो येतच नव्हती तर बघणार काय. आम्ही पण तुमच्या बरोबर म्हणतो म्हणालो, पण काही करे पण आम्हाला ह्यात नाता वाढ. म्हातारे माणसाला विचारी असतात. म्हणजे राजा फाशी द्यायचो दोय, पहिला राणीला बोलवलं. राणीला बोलवली. राणी आली, खुर्ची बसली, ती टेकून बसली. तिला विचारलं, राणी साहेब तुम्ही गर्भवती असताना कुठं कुठं फिरायला गेली होती? सांगितलं असं माझ्या मैत्रिणी आम्ही सगळं जलविहार करण्याकरता गेलो होतो. केले काय, जेवण फोन केलं, सर्व काय केलं. कुठल्या दिशेला गेली होती? उत्तर का दक्षिण? एका दक्षिण दिशेला. तिथंच घोटाळा झाला. त्या दक्षिण दिशेमध्ये जो राक्षस आहे, त्या राक्षसाचा वारा पडला याच्यावर, आणि म्हणून हे कार्य असं झालं. राजा म्हणला, असं आहे का? तुम्हाला काय उठलं सुद्धा फाशी 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 सोपं आहे का फाशी? तुमच्याच बायकोची चुकीने आम्हाला फाशी येत आहे म्हणून त्या घरी जा. मग असं बघतो ब्राह्मणांना पाठवले. आणि रात्रीच्या वेळी राजा विचार करत होता, उग्रसेन काय करावं या बाळाला. बाळाचे इतकं गोड गुंत होतं मला. सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, ह्याला गाडून टाका, मारून टाका. काय करावं, बाळ हत्या होते ना. बाळ हत्या म्हणजे महापातक आहे. म्हणून उग्रसेनाने रात्रीच्या वेळी, रात्री 12च्या नंतर सगळे गाढ झोपलेले असताना एक सुंदर अशी पेटी काढली. त्या पेटीमध्ये फुलं अंतरली, त्याच्यामध्ये त्या बाळाला ठेवलं. बाळा, तुला मारावं असं मला वाटत नाही, पण ठेवावं असं मला वाटत नाही. म्हणून त्या पेटी टाकलं. ती पेटी स्वतः उचलली, कुठल्या सेवकाला सांगितलं नाही त्या राजानं. आणि यमुनेच्या डोहामध्ये आणून सोडलं. राजा घरी गेला. सकाळी सुरसेन राजा जेव्हा उठला आणि तो गंगेवरती आंघोळीला आला, तर तिथे त्याची पेटी दिसली. पेटीमध्ये आतमध्ये बघतो तो सुंदर असा बाळ आहे. तो गंगेने प्रसाद दिला आपल्याला. त्याने घेतलं, घरी गेला आणि आपल्या बायकांना सांगू लागला, याचा सांभाळ चांगला करा, तुमच्या पोटच्या पोरापेक्षा ह्याच्या डोक्यात चांगलं ठेवा. ते मध्ये भेटलं कुठे? गंगा मातेने दिले, नदीवर मिळालं. नदीमध्ये किरवी मिळतात, मासे मिळतात का पोरं मिळतात? मी सांगतोय ते नीट आहे का, त्याच्यावर लक्ष चांगलं ठेवा. इतकं त्याला सांभाळलं. आता त्याला पहिला मुलगा होता त्याला वसुदेव, आता सुरसेनचा मुलगा वसुदेव. वसुदेव आणि कंस हे दोघे भाऊ झाले. आणि असे दोघांची मैत्री जमली महाराज. आणि मैत्री जमल्यानंतर एक दिवस ते खेळत असताना आमच्या नारद मुनींची स्वारी तिथं आली. आता नारद मुनींची स्वारी आल्याबरोबर तर आम्हाला माहिती आहे काय काय घरामध्ये संस्कार आहेत ना, तिच्या पोरांना सांगावं लागत नाही बुवाच्या पाया पडून. ते बुवा आले की ते पाया पडायला लगेच जातं का? काय काय काळजी अशी आहे की त्याच्या आई बापाला असं डॉक्टर करून ठेवा लागतं. आम्ही म्हणतो की आता बाप नाही पाय पडला तर हे काय कुठे पाय पडलं ठेवा. वसुदेव आणि आपल्या सुरसेने सांगितलं, वसुदेव अरे कंस, हा महाराजाले दर्शन घ्या त्यांचं. लगेच वसुदेव गेला, दर्शन घेतलं, निघून घ्या पुढे. कंस गेला आणि त्याने ते दर्शन घेतलं, पण कंसाला बघितल्यावर नारदाच्या कपाळाला आट्या चढल्या. कंस म्हणतो, काय रे बुवा, तो माझा भाव गेला तेव्हा तुला हसू आला आणि मला बघितल्यावर तो तुझ्या कपाळाला आट्या चढल्या, काय झाला काय?
महाराज म्हणतात ते तुला आता सांगणार ना, संध्याकाळी यमुनेच्या धोहावरती ये, मग तिथं तुला काय ते सांगतो. संध्याकाळी यमुनेच्या डोहावरती हा गेला कंस. नारदाने सांगितलं, अरे तो खरा बाप कोण? म्हणा तो कळलं नाही. अरे सुरसेन माझा बाप आहे, त्याच्यात घरचा काजू खाल्ली, बदामा खाल्ली, मला येतात तो बाप कोण? अरे इथंच म्हणलं घोटाळा. तुझा खरा बाप सांगू तुला, तुझा खरा बाप उग्रसेन आहे. आणि ती सगळी हकीकत सांगितली. आणि तुला या नदी सोडला तो याला सापडला, म्हणून त्याने तुला सांभाळलं. असं का? ज्या बापाने माझ्या आज मला सोडून दिलंय ना, त्याला मी जावतो मी कोण आहे तो. 42 वर्ष एका पायावर उभं राहून शंकराची तपश्चर्या केली. किती? शंकर प्रसन्न झाला, भोळदेव प्रसन्न झालं. काय पाहिजे म्हटलं, मला अमरत्व दे. शंकर भगवान म्हटले, ते खातं माझ्याकडे नाही, हे खातं दुसरीकडे आहे, माझ्याकडे. मला पण तुमचा वैशाला असा ना त्याच्याजवळ, तुम्ही सांगा त्यांना. म्हटलं तसं ना, माझ्या वैशाला वगैरे काय नाही, पण मी तुला सांगतो काय, ज्याच्या हातून तुला मरण आहे ना, ते मी तुला सांगतो. मग म्हटलं ज्याच्या हातून मरण, ते मला सांगितलं, मीच त्याला मारून टाकीन. मग मरण गेलो तू, ठीक आहे. मग म्हटलं तू जा, तू आता गेलास ना की राजा होतो, राजा. आणि राजा झाल्यानंतर मग तुझा शत्रू तुला मारण्याकरता येणार आहे, पण तो मारण्याकरता तो कुणाला आठवणार नाही. तर तू एक कर, यज्ञ कर, आणि त्या यज्ञामध्ये त्याला पाहुणा बोलव, तिथं त्याला मार. सोपं आहे म्हटलं, याच्यात काय आवड आहे.